इयत्ता 9वी मराठी स्वाध्याय बिग 5च्या सहवासात स्थूल वाचन यावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपले सर्वांचे डिअर एसेन्सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. प्रश्न क्रमांक 1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थील खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा. मुद्दा आहे गेम ड्राईव्ह. केनिया पार्कमध्ये वासोनैरो नदीच्या किनाऱ्यावर निदान 6 फूट लांबीच्या अनेक अजस्त्र मगरी पडलेल्या दिसून येतात. अवर्डर्स नॅशनल पार्क्स घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. तेथे बांधलेल्या लॉजमधून हत्ती, जंगली म्हशी व हरणे मुबलकपणे पाहता येतात. गुलाबी रंगाच्या व निदान 1.5 ते 2 लाख फ्लेमिंगोचे वास्तव्य असलेला नकुरू तलाव हा दुर्मिळ पक्ष्यांचा तलाव आहे. तलावाच्या किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्ष्यांची गुलाबी किनार अगदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. ही रांग पाहून परतत असताना ड्रायव्हरने अचानक गाडी झुडपात घुसवली. सुरुवातीला 3-4 काळे गेंडे दिसले. त्याच्या मागे अत्यंत दुर्मिळ असलेला पांढरा गेंडा सरत होता. गेंडा, हत्ती व जंगली म्हैस यांचे लेखकाला मनसोक्त दर्शन घडले होते. नंतर लेखकाने मारासरीना लॉजकडे कूच केले. जाताना ड्रायव्हरने गाडी एकदम कमरे एवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. समोर पाहतो तर वनराज गवतात मस्त आराम करत होते. थोडं पुढं जाताच त्याचं सारं कुटुंब समोर आलं. 2-3 सिंहिणी व त्यांची 10 बाळ. शेजारीच एक म्हैस मारलेली होती. 2 सिंहिणी व 4-5 बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यातच बसून ताव मारत होते. काहींचं भोजन पूर्ण झालं होतं तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. फरीदने मोटर बंद केली होती व हालचाल अजिबात न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता सर्व सिंह कुटुंबीय मोटारीच्या सावलीत मोटारीखाली खेटून पहुडलं. ते सर्व पाहिल्यावर फरीदने हळूच गाडी सुरू केली. सिंह कुटुंब थोडं बाजूला झालं. फरीदने दक्षतेने तिथून गाडी काढली. एकदा एक लेपर्ड म्हणजे चित्ता एका झाडावर बसलेला पाहिला. आता सर्व बिग 5चे दर्शन लेखकाला झाले होते. गेम ड्राईव्ह करताना केनिया पार्कमध्ये असे फिरण्याचे जबरदस्त थ्रिल अनुभवाला येते. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. 1. केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका. केनिया सरकार पर्यटन क्षेत्र खूपच विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे नियम करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, मोटारीतून फिरताना मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदी दुर्मिळ प्राणी दिसला तरच झुडपात शिरावं, पण लवकरात मुख्य रस्त्यावर यावं. जनावरांच्या जवळ बोलू नये. टाळ्या वाजवू नयेत. त्यांना खायला घालू नये. त्यांच्या सभोवताली 5 वाहनापेक्षा जास्त वाहनांची थांबू नये. त्याचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्क बाहेर काढण्याचे अधिकार रेंजर्सना आहेत. अशी केनिया सरकारची भूमिका पर्यटन क्षेत्राबाबत अतिशय दक्ष आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत
अर्थव्यवस्था प्रामुख्याने आधारित आहे।